नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना जे इतर योजना आहेत त्याचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची बातमी आहे। बजेट 2025 मध्ये निराधारांसाठी काय तरतूद केलेली आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन माहिती तुम्हाला मिळत राहणार। चला तर तुमचा जास्त वेळ न घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर ज्या योजना आहेत, बजेट ठरलेला आहे। बजेट 2025 आहे, तरी ह्या निराधारांसाठी अजितदादा पवार यांनी काय बजेट सांगितलं आहे किंवा काय तरतूद केलेला आहे, महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। ज्या विविध योजना राबवत येत असून अर्थसंकल्पात संशोधन व प्रशिक्षण संस्थापन करण्यात आलेली आहे। या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव सध्या विकत घेण्यासाठी तसेच स्वरोजगारांसाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवत येत आहेत। दिव्यांग कल्याणकारांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेत आलेला आहे। राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी 18 महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी एका महामंडळात या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्यात राज्य सरकारचं नियोजन आहे। 2025-26 या वर्षाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग 2581 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाला 21,495 कोटी रुपये, इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला 4,368 कोटी, दिव्यांग कल्याण विभागाला 1,526 कोटी रुपये, अर्थसंकल्पास विकास विभागाला 812 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। असंघटित कामगारांना कल्याण आभासी महामंडळाकडून 1,75,00,000 असंघटित कामगार आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचा विचाराधीन आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे पद्धतीने लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे। 2025-26 साठी या योजनेच्या करता 50 कोटी 55 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। मुलींच्या व्यवसायासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100% प्रतिपूर्वी करण्यात येत आहे। मान्यता प्राप्त उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमाने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनीला हा लाभ देण्यात येतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनाकरता 36,000 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी वीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमचा विचारीन आहे। दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळालाय। सन 2025-26 आणि आणखीन 24 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे। नवी मुंबई उलवेतर येथील निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना आश्वासन दिले होते की 1,500 रुपये 2,100 रुपये केले जातील, पण इथे बजेटमध्ये कोणतीही वाढ न केल्याचे जे काही आहे ते निराधार बांधव आहे त्यांना कोणतीही वाढ न केल्याचे अति दुःख झालेलं आहे। इथे विधानसभा निवडणुकीच्या काळात सगळे निराधार बांधवांना इथे 2,100 रुपये वाढ केले जाणार अशी सुद्धा माहिती आली होती, पण इथे कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्यामुळे महायुती सरकारने आपले शब्द फिरवले का असे दिसून येत आहे। संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना बजेटकडून खूप मोठी अपेक्षा होती, पण त्यांच्यासाठी कोणतीही अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती आहे
नक्कीच पुढे वाचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.